तर धन्यवाद, आपण आपला अमूल्य वेळ काढला इथपर्यंत आला. आपण सगळे आपला अमूल्य वेळ काढून इथपर्यंत आपण आला. प्रकल्पाविषयी पार्श्वभूमी म्हणजे सर्वप्रथम प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभारी आहे. त्यांनी आम्हाला या छोट्याशा स्टार्टअपला आत्मनिर्भरच्या अंतर्गत मेरिट फॉर डिफेन्स मध्ये आम्हाला काम करायला संधी मिळाली सर्वप्रथम. त्यामुळे आणि ग्राउंड लेवलला सरांनी सगळ्या अप्रुव्हल पासून सगळ्या गोष्टींना एक खंबीरपणे साथ देऊन हा प्रकल्प 12 महिन्यात उभा झाला. जागा घेतल्यापासून तर आजपर्यंत 12 महिन्यामध्ये प्रकल्प उभा राहिला आणि देवेंद्रजींनी खंबीरपणे या प्रकल्पाला महाराष्ट्रात उभा करायचा, शिर्डीमध्ये उभा करायचा निर्णय घेतला. त्यांचा मी मनापासून आभारी आणि ऋणी आहे. त्या प्रकल्पाची पार्श्वभूमी अशी आहे की हा आर्टिलरी शेलचा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये आर्टिलरी बॉम्ब शेल 155, 120, L50, 125 हे 4 प्रकारचे आर्टिलरी शेल्स असतात. टँक्स आणि आर्टिलरी शेल 155, 120, 125 आणि L50 हे 4 प्रकारचे बॉम्ब शेल असतात. ही बॉम्ब शेलची कॅपॅसिटी 5 लाख पर एनम एवढी मोठी कॅपॅसिटी. 5 लाख पर एनम बॉम्ब शेल जगातली तिसरी कॅपॅसिटी. तर या आत्मनिर्भरच्या अंतर्गत सांगायचं तात्पर्य की ही पूर्ण मेक इन इंडिया डेव्हलप झालेली टेक्नॉलॉजी आहे. आपली या टेक्नॉलॉजीसाठी आणि याला लागणाऱ्या रॉ मटेरियलसाठी आपली डिपेंडन्सी आज 0 आहे. आपण कुठल्या क्षणी भारत मातेवरचा कुठलाही प्रसंग आला तर 5 लाख बॉम्ब शेल बॉर्डरवर पोहोचतील एवढी ताकद निर्माण केली. नुसते बॉम्ब शेल हार्डवेअर निर्माण नाही केला, त्याच्याबरोबर लागणारा TNT टाय नायट्रेट टोनिंग, RDX आणि HMX हे पण त्या दिवशी आपण मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचं उद्घाटन आहे. तर 25,000 टन कॅपॅसिटी TNTची आपण बनवली. एवढी मोठी कॅपॅसिटी सुद्धा चायनाकडे आहे. त्यानंतर भारतात बनली. 4th लार्जेस्ट TNT कॅपॅसिटी ही आपण नगर जिल्ह्यातच बनवत आहे 2000 एकर मध्ये. त्याचा पण त्या दिवशी भूमिपूजन आहे आणि त्या प्लॅन रेडी आहे. त्या दिवशी आपण सगळ्यात महत्वाचा पार्ट की त्या दिवशी आपण बायो CNG सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण पहिला बायो CNG 99% प्युरिटी असा प्लॅन डेव्हलप केला. आपण त्या दिवशी तो कमिशनिंग करत आहे. त्यामुळे ग्रीन ग्रास, लेफिन ग्रास वरती हा प्लॅन डेव्हलप केला. मड वरती शुगर केनची मड, त्याच्यावर आपण हा प्लॅन डेव्हलप केला. सक्सेसफुल प्लॅन 10 टनचा साताऱ्यामध्ये कमिशनिंग केला पायलट प्रोजेक्ट. त्या धर्तीवरती आता शिर्डी या 200 एकर मध्ये बायो CNG चा प्लॅन आपण फायनल केला आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये 1 लाख सिलेंडर पर डे 100% CNG आपल्या भारतात वापरतात. तो प्लॅन आपण त्या दिवशी उद्घाटन करत आहोत. त्यानंतर 300 किलोमीटर युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर्स हा भारतातला जो टेक्नॉलॉजी गॅप होता. 300 किलोमीटर युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर्स आज आपल्या भारताकडे पिनाका रॉकेट लॉन्चर्स आहे. तो अनगाइडेड 70 किलोमीटर आहे आणि नेव्ही इंडस्ट्रीने बाबांच्या कृपेने हा 300 किलोमीटर गाइडेड रॉकेट्स हा आपण डेव्हलप केला. आपण त्या दिवशी मिनिस्टर ऑफ डिफेन्सला हँडओव्हर करत आहे. त्या दिवशी आपण लॉटरी अम्युनिशन सुसाइड ड्रोन हा 100 किलोमीटर, 300 किलोमीटर, 1000 किलोमीटर त्या दिवशी आपण डिस्प्ले करत आहोत. त्यानंतर शिप माउंटेड युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर आपण त्याची डिस्प्ले करत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं आज भारतामध्ये जी मोठी स्पेसची गॅप होती त्या दिवशी आपण पहिल्या सॅटेलाइट लॉन्चिंगची डेट कळवत आहे. त्याला ऑप्टिकल सॅटेलाइट 35 सेंटीमीटर इन ऑर्बिट, लिओ ऑर्बिट वरती हा सॅटेलाइट आपण पुढच्या 4 to 5 मध्ये इस्रोच्या डेटवर आपण लॉन्च करत आहे. ऑप्टिकल सॅटेलाइट 35 सेंटीमीटर हा सॅटेलाइट आपण त्या दिवशी डेट अनाउन्स करत आहे. ते जी काही गॅप भारतमध्ये रक्षणासाठी आणि पूर्ण भारतीयांसाठी आवश्यक आहे ती आपण करायच्या दिवशी प्रयत्न करत आहोत. ही पूर्ण पार्श्वभूमी 200 एकरची आहे ती आपल्याला दिसते. कितना एम्प्लॉयमेंट जनरेट होने वाला है? हाँ, कितना एम्प्लॉयमेंट जनरेट होने वाला है और आपका इन्वेस्टमेंट कितना है? इन्वेस्टमेंट कॉस्ट क्या है? टोटल 200 एकर मध्ये
1000 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे. 1000 करोड. त्यापैकी आतापर्यंत 600 करोड इन्व्हेस्टमेंट झाली आहे साईडवरती. एम्प्लॉयमेंट 2000 च्या आसपास एम्प्लॉयमेंट डायरेक्ट इंडायरेक्ट बोल. डायरेक्ट डायरेक्ट एमएसएमई त्या दिवशी आपल्याबरोबर जे एमएसएमई आपल्यावर काम करतात त्या दिवशी 100 एमएसएमई आपण स्टॉल लावतो आपल्याबरोबर. त्याला फ्री इट इज अ कॉन्फिडेन्शियल क्वेश्चन. हे थोडं ओपनली बोलू शकत नाही कारण सगळ्या टेक्नॉलॉजी आहे स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे थोड्या ओपनली सांगू शकत ऑर्डर बुक वगैरे आहे का नेव्हीने बघायला सगळे अप्रॉक्सिमेटली किती असतील आणि पहिला क्वेश्चन आहे की आपले ऑर्डर बुक पुढच्या 10 वर्षाकरता बुक आहे आणि 70% एक्सपोर्ट आहे. 70% एक्सपोर्ट 70% एक्सपोर्ट आहे कारण बिग कंट्री आहे नाही जाता बट इट इज कॉन्फिडेंशियल. कंट्री हे सगळं खूप क्रिटिकल आहे काही गोष्टी सांगणं. एव्हरीथिंग इंडस्ट्रीमध्ये मी सगळं बोलू शकतो पण डिफेन्स वर्ड आला का मग दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. किती कोटीच्या ऑर्डर आहे तेवढं तर सांगू शकाल. सर कमर्शियली मला कुठली गोष्ट करायची असेल तर मला बीएससी आणि एनएससी त्यांना इंटिमेट करावं लागतं कारण प्रेस कॉन्फरन्स कमर्शियली आहे. माझी कंपनी माझी लिस्टेड कंपनी एनएससी लिस्टेड आहे. सगळ्या कंपन्या एनएससी लिस्टेड बीएससी लिस्टेड आहे. कमर्शियल मी काही पब्लिश केलं आणि त्याला इंटिमेट नाही केलं तुम्हाला सांगितलं तर मी व्हेरी क्रिटिकल फॉर मी. दॅट इज रिझन. what inspired you to establish such kind of manufacturing hub in Shirdi and why you choose the location of Shirdi? माय नेटिव्ह प्लेस इन शिर्डी. तुम्ही खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारला. 96 मध्ये सरांनी आमच्या शिर्डी हॉटेलचं उद्घाटन केलं. माझ्या बाबांचं सरांनी शिर्डी हॉटेल उद्घाटन केलं. जर आपण सगळेच जण अर्बन मध्ये येऊन फॅक्टरी टाकली तर रुरल मध्ये कोणी जाणार नाही. म्हणून हा बाबांना केलेला 25 वर्षापूर्वीचा संकल्प होता. श्रद्धा आणि सबोरी. श्रद्धा 25 वर्षापूर्वी ठेवली. सबोरी मला आत्ता भेटली. माझा पहिला व्यवसाय सरांच्या विटनेस 96 मध्ये सर मंत्री होते. सर हॉटेलला आले आणि शुगर केन ज्यूस हा माझा पहिला व्यवसाय 96 मध्ये 5 वर्ष हा संघर्ष उभा करून हा 200 एकरचा मिसाईल कॉम्प्लेक्स 35 लाख स्क्वेअर फूटची प्रॉपर्टी ही आपण 12 महिन्यात उभी केली आणि ही पूर्ण स्टेट ऑफ द आर्ट. म्हणजे भारत मातेसाठी कुठं बाहेर जायची गरज नाही. आता आपण सक्षम आहे. हे फक्त सक्सेस सरांच्या देवेंद्रजींच्या आणि प्राईम मिनिस्टरच्या आत्मनिर्भर संकल्पनेत झालेला आहे. संधी भेटली आम्हाला काम करायला. 70% एक्सपोर्ट आहे तुम्ही म्हणताय. 70% एक्सपोर्ट कुठल्या कंट्रीजसाठी आपण हे सगळं इथलं कॉन्फिडेन्शियल आहे ना. कुठल्या कंट्रीज नाव सांगणं मला टफ जॉब आहे कारण तुम्ही बघता रोज वार सिच्युएशन काय आहे. ब्रह्मोस का जहां जहां एक्सपोर्ट हो रहा है उन कंट्रीज के नाम सबको बताए जाते हैं. हाँ. ऐसा क्या ब्रह्मोस का एक ही कंट्री में एक्सपोर्ट होता है. फिलीपींस ओके एक ही कंट्री में एक्सपोर्ट होता है. और ब्रह्मोस के पार्टनर इंडियन गवर्नमेंट 100% नहीं है. रशियन भी है. ओके इसे जब वो फाइनलाइज हुआ डॉक्यूमेंट पे जब डिसाइड हुआ कि डिक्लेयर करना है तब डिक्लेयर किया है. क्योंकि ये मिनिस्टर ऑफ डिफेंस में मैं आपको सबको एक ही रिक्वेस्ट करूंगा कि मिनिस्टर ऑफ डिफेंस में सब स्ट्रैटेजिक डिसीजन होती है. कुछ कंट्री हमारा रिलेशन अच्छा है कुछ कंट्री रिलेशन हमारा ठीक नहीं है. दैट इज द रीजन कि कोई एक्सपोर्ट कंट्री का नाम बता नहीं सकता और वैल्यू बता दे. So given that the artilleries that you manufacture are going to be dependent on the critical raw materials, Zero. so how are you going to secure the supply for your raw materials? Completely this entire raw material production in India and so many companies export to India to by global also. So how are you going to like secure those raw materials? The critical We already developed on this. Our main USP in Navy Group is the metallurgy. Yeah. Okay. So do you think that India has got the India has got that defense grade metallurgy ready for Completely, India? completely. Or do you think there is a huge Shipbuilding, infrastructure gap compared to the Shipbuilding. China? I will give you example. Shipbuilding DMR 249 completely developed ArcelorMittal. Small arms completely developed by CGSW. Whatever the metallurgy developed in India, I will provide the all OEMs this metallurgy we required and personally develop all metallurgy within India. But given that these OEMs are securing the supplies from countries like China, and China being the huge controller of critical This type of technology, this type of raw material, nobody allowed export within by global. So these are all indigenous. Completely indigenous.
सगळे उद्घाटनाला या 23 तारखेला. Please come to everyone and see the facility, raw material. One of the Japanese company based in Pune, and we share the technical data. He developed this raw material and completely zero import content in our artillery shell. And artillery shell is filled shell, not for empty shell. Our filling line also in-house developed. Single base propellant in-house developed. RDS in-house developed. HMX in-house developed. TNT, TAN, NATAS, Tony. Nobody support to us for technical transfer to India. So you think it will also lead to another industrial ecosystem in the MSMEs like fabrication units? Very big level. व्यक्तिमत्व आहे की पण इंडस्ट्री करता फोकस नाही केला, ट्रेनिंग सेंटर साठी फोकस केला. टाटाने सीएसआर फंड करून ट्रेनिंग सेंटर उभा करायचा निर्णय घेतला. लँड अलोकेट झाली. टाटा तिथे इन्व्हेस्टमेंट करून आज हजारो मुलांना ट्रेन करणार आहे. त्याच्याबरोबर ही पण तिथे घेतली शिर्डी कनेक्टिव्हिटी, शिर्डी एअरपोर्ट. सरांनी पाईप प्रवास करून शिर्डी एअरपोर्टला कव्हर केलेली आहे. ऑपरेशन झाले त्यांना. पूर्ण ऑपरेशन शिर्डी म्हणजे कनेक्टिव्हिटी मॅटर संपला. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सर्वे केला. मग अहिल्यानगरमध्ये 2000 एकरचा अम्युनिशन कॉम्प्लेक्स, 1000 एकरचा सीएनजी कॉम्प्लेक्स आणि 200 एकरचा मिसाईल कॉम्प्लेक्स. म्हणजे 3200 एकरची थोडक्यात जागा आहे त्याच्यावरती 3 वेगवेगळे complex. जिल्ह्यात अंतर्गत दोन वेगळ्या ठिकाणी, अलग अलग एक सुपामध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये आहे आणि शिर्डीमध्ये. या प्रकल्पांसाठी तुम्हाला राज्य आपल्या आयडियातून सरकारकडून किंवा केंद्राकडून सबसिडी किंवा काय सल्ले असं खूप चांगल्या प्रकारे मदत आहे. आम्ही सबसिडीची मागणी त्या पद्धतीत कधी केली नाही, कारण सबसिडी पाहिजे म्हणून. कारण एक्सपोर्ट मार्केट ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. फर्स्ट फोकस. अँड ह्या जो शेल बनलाय हा गायडेड फ्यूज आहे, म्हणजे त्याला सिल्वर बुलेट म्हणतो. हा गायडेड फ्यूज बनलेला आहे. त्यामुळं डिमांड फॅक्टरी सुरू करायच्या आधीच बुक आहे आणि ऍडव्हान्स पण आहे. सांगायचं हा बरोबर. तर निश टेक्नॉलॉजीवर जे काम झालेलं आहे, फर्स्ट प्रायोरिटी आपली कंट्री. आपल्या देशाने महाराष्ट्रामध्ये शिवरायांपासून काय आलेलं आहे, युद्ध सुरू होतं आणि युद्ध संपतं. तर ही जो आपला ब्लड मध्ये आहे ते आपण ब्लड मेंटेन करायचा प्रयत्न करतो. 1000 एकरची जागा आपण कशासाठी मिळाली? सीएनजी आणि 200 एकर आणि मिसाईल कॉम्प्लेक्स. मिसाईल कॉम्प्लेक्स आणि 2000 एकर अम्युनिशन कॉम्प्लेक्स. So how your startup will help to the drone technology as India is emerging here in South Asia about the drone technology? Today, we successful trial last 15 days before in Pokhran and Joshimath. 100 kilometer guided drones, LM, lottery ammunitions, 10 kg warhead. Successful CP 2 meters. आता इथे स्क्रीन असेल मग स्क्रीनवर लगेच डेमो दाखवला असता. म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी पुरवण्याची नाहीये, कम्प्लिटली रेडी. आणि ड्रोन कॅपॅसिटी 1000 ड्रोन कॅपॅसिटी शिर्डीला बनते पर एनम. 1000 ड्रोन, 1000 रॉकेट्स. ही टेक्नॉलॉजी इतकी निश आहे, तुम्ही अक्वायर केली, डेव्हलप केली, काय कसं केलं? हे जॉईंट डेव्हलपमेंट आहे एका कंट्री बरोबर. त्यांच्याबरोबर केलं ते नाही आता आवश्यकता नाही. प्रॉब्लेम काय आहे की आपले अख्खे वर्ल्ड आपला मित्र आहे आणि अख्खे वर्ल्ड मध्ये 4 लोक पण आपले कई केसेस हैं. सर जैसे कि कुछ दिन पहले हमने देखा था कि डीआरडीओ अहिल्यानगर में थोड़ी आर्मर्ड व्हीकल्स का जो है तो में वो एआई पे भी जो है काम करने वाले कि आर्मर्ड व्हीकल्स में जो है कहीं ना कहीं एआई प्लेटफॉर्म इंस्टॉल किए जाए. तो आप भी उसके कुछ प्लानिंग कर रहे हैं कि ऐसे जो आर्मर्ड व्हीकल्स है, एडवांस आर्मर्ड व्हीकल्स है, उसमें एआई टेक्नोलॉजी हमें आर्मर्ड व्हीकल हमारा कोई काम नहीं है. आर्मर्ड व्हीकल के ऊपर जो रॉकेट है वो हमारा काम है. अच्छा जो 3 आपके इन्वेस्टमेंट है जो 3 प्रोजेक्ट बताए कि कुल मिला के 2000 करोड़ जॉब जनरेट करेंगे. नहीं ज्यादा मैंने अपने क्वेश्चन शिरडी शिर्डी का 2000 है. हमने शिरडी का क्वेश्चन पूछा, मैं शिरडी का आंसर दिया. अच्छा तो कुल कितना एम्प्लॉयमेंट नहीं टोटल थोड़ा सा कुल क्लैरिफाई करिए. 5000 करके बताइए. सर एक तो सिटी का जो आप इनॉग्रेशन करने वाला है उसका आपने पहले बताया। और बाकी चीज कहाँ पर है, कितने दूर है वहाँ से, वो थोड़ा श्रीगोंदा अहिल्यानगर में है बाकी मेजर थोड़ा सा बताइए एम्प्लॉयमेंट कितना जनरेट 5000 एम्प्लॉयमेंट डायरेक्टली इनडायरेक्टली एम्प्लॉयमेंट रहेगा 3 प्रोजेक्ट के लिए. 500 नावो एमएसएमई डिपेंड रहेगी. और इसमें सबसे क्रिटिकल स्पेस बिजनेस. नहीं, श्रीगोंदा में क्या बनने वाला है? अम्युनिशन पार्क, एम्युनिशन पार्क. और बेलवंडी 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 श्रीगोंदा तालुका वो एमआईडीसी को दिया है. एमएसएमई 600 एकड़ जमीन दिया हुआ है. 1000 600 एकर्स. 600 एकर. सीएनजी नियर बाय शिर्डीज आहे. त्या लँडचं अलोकेशन झालेले म्हणून आम्ही थोडा डिक्लेअर करतो.
and 2,000 acres which is near Supa. सांगितलं की त्याच्या तुम्हाला पुढच्या हा? वर्षी म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत Supa. सुपा 1000 सिलेंडर्स In Pioneer Taluka in Amandis. हा 10 लाख म्हणजे फिगर सिलेंडर 1000 एकरचा जो सीएनजी प्लांट आहे त्याची कॅपॅसिटी 1 लाख सिलेंडर पर डे ची कॅपॅसिटी पर डे कधीपासून होणार आहे सर? स्टार्ट झालं मी तुम्हाला पण इनॉग्रेशनला बोलले. आता छोटा प्लांट टाकलाय शिर्डी 200 एकर मध्ये त्याची कॅपॅसिटी पर डे 1000 सिलेंडर आहे. कॉमर्शियल आहे की हा कंप्लीट टोटल प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे? टोटल आता शिर्डीमध्ये 1000 करोडची इन्व्हेस्टमेंट. प्रोजेक्ट कॉस्ट मोर दॅन 3000 करोड आहे. 3000 करोड. चला थँक्यू तसेच तुमची सगळ्या शुभेच्छा. त्याच्यामध्ये स्टेट